औचित्यवाडी. ए काठाळ्या जाय ना घरी काम कर. याच्या पानामुळे बायको गेली बरं करू सून. याचे दार त्याचे दार तिथून आला का लगेच इथं बसायचं. अहो तो म्हणजे इतका बसवतोय ना जेवायला यालाच जातो फक्त बाहेर नाही तर आहे ना इतर हक्क त्याची नोंद करावं लागेल ग्रामपंचायतीत. काय बघू तर त्या भोंगेकडे कोणी मरतो काय याला दाय जेवण सगळं सोडी नाही. हा ते भोंग्याचं त्याच्या डोक्यात तसंच आहे गावात कोण मरण आणि मला जेवायला भेटन. 100 पाणी वय भरली असं याचे त्याचे नाव लिहून 100 50 48 49. आणि याची ह्या वागण्यामुळे बायको निघून गेली आणि सासरा पाठीत नाही. हे असं करतो म्हणून तुला असं काम पडी ना असं साळीन ना. अयो दड साळ्यावर साळीन. बाय 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 सदा भाऊ काय करतो. अयो त्या बुकीत अयो अयो बुके मारायला लागला. लय राजा झाला रे. चपला तो काय कुत्रे काय भानगड रे याला कसं राखीच लागला काय याला. एवढं काय झालं एवढं कसं काय तापला यो. कधी उलट बोलत नाही आपल्या आरतून बोलून गेला. याच्यात पार पोलिसापासून याला आणलं येतं आपल्यावर चपला काढायला लागला यो. सदा ज्याला येडबीड लागलं काय आईला याच्या डोक्यावर नक्की परिणाम. भांगबिंग खाली काय बिंडा खाल्ल्याला माणूस जागेवर नाही राहत. डोळे बघितले का डोळे बाहेर पडायला लागले तुम्ही मारितो काय आता. ओ झाले भाऊजी झाले भाऊजी झाले भाऊजी. अहो तुमच्याशी बोलते कानात काय घातलं काय ऐकायला येत नाही का तुम्हाला. गपराव डोकं बिकं पडली का रे तू. अहो काय बडबड करताय तुम्ही. तुला गप बसायची का आता नाही तर अशी एक वाजीन ना. चल निघ काय बघा ती चल निघ. माणूस बी हा शाळेच्या भिंतीवर भरलेलं सरावाने कुशलता प्राप्त होते. पुस्तक म्हणजे जीवनरूपी बाग आहे. अनुभव हा महान शिक्षक आहे. अयो डोळे फुटले का तो आल्या का ठळ्या गावात सोडलेला वळू बघून चल ना जरा. जा बर का तू आता काय जा आईला काम करावं जरा काम धंदे गावात. नुसती याला पैसे माग त्याला पैसे माग म्हणजे 500 रुपये अजून दिले नाही. 10 रुपये तो काय काय ओढितो गांजा काय काही कळा ना गावात दिसत बांध बघ ना जरा जरा. जा बर का आता तू जा काय जा काय करशील रे जा म्हणतो मला तू काय करशील मग दाखव तुला दाखव तर डोकंच फोडलं. एडमिट लागलं काय याला. झालं काय बिचलले काय गावातले लोक काय रे काय सांगू तुम्हाला. ज्याला भेटला रस्त्यात आता मरणाची धडक मारली मला इकडं आणि त्याला बोललो मी चांगलं तर मला गोटे घेऊन पळाला माया. हो काय या रोड्याला डेपोटी काय झालं. अरे आमच्यावर बी बिसलून गेले आता फार चपला उचलून फार डोळे म्हणजे फोडायची भाषा केली आम्हाला त्यांनी. डेपुटी काय रे ते झाले एवढ्याचे मारायला झालं आता काय जिबीचा व्यायाम करीत जा जिबीचा व्यायाम करीत जा. तुला बोलायला बोल काय. अहो मी ना आपल्या घरी चाललो होतो तर एवढ्याचे झाले तू पण भांडणं चालले तू झाले एवढ्याचे बोधन बसून मार राहिला त्याला काय जीव घ्यायचा चला. झालो भाऊ मला खाऊन मार राहिला बाबू. काय तू कुत्रे अरे पिसाळला काय घे त्याला इथं घे त्याला पाणी बिन पाच. काय झालं माणसं मारतो काय तू गावातली माणसं मारायला लागला काय तू नालाय का मी असतो ना ती. अरे भांगबिंग प्याला काय माणसं मारशील ना तू बघतो काय काय रडाल तुला रडायला काय झालं तुला त्याच्या अंगावर बसून लोकांना बोलून काय झालंय. अरे रडतो का बोल मला मारलं तेच रडत आहे. काय झालंय मला जगूशीच वाटायला जगूशी वाटा ना. अरे जीव देतो काय डेपुटी मला असं वाटतं आत्महत्याच करावं. अरे झालं काय तुला गडी तू बायावानी काय रडतो ना आत्महत्या करतो गडी आहे ना तू. टेन्शन आलंय मला. काय टेन्शन आलं तुला काय सांगू येता काय सांगू मग. अरे काहीतरी सांग ना. टेन्शनला काहीतरी कारण असेल ना का उगाच कसं काय टेन्शन आलं का पाहुणा आहे टेन्शन तुझ्या घरी आला तसाच. काय सांगू डेपुटी तुम्हाला बायको नाही राहिली आणि वरून कर्ज बी झाले. रोज पाठ उठलं का
4 माणसं दारात येतात, काय सांगू मी त्यांना. कर्ज घ्या टायमाला अक्कल घाण ठेवली होती का? देतेत लोक तर घेतोय कर्ज, देतेत लोक तर घेतोय कर्ज. 3% म्हणू नको का 5% म्हणू नको. मला वाटलं होतं मी फेडीन, पण काय सांगू जेवढी मुदल दिली ना त्याच्यापेक्षा याच जादा व्हायला लागले. याच भातच नाकी नळ आले. अरे असे नाकी नऊ यायला किती कर्ज केलं असं डोक्यावर? 9-10 लाख रुपये झाले. आय! 9-10 लाख? अरे कुठे तू गेलता कुठे डान्स बार मध्ये गेला काय हो? अरे 9-10 लाख कर्ज हो सर, काय कान टाकायला पाहिजे तो या कशाला काढ एवढं कर्ज? अहो तसं नाही डेपुटी, मी त्यांच्याकडून 1 लाख घेतले का, त्यांचं कर्ज मिटायसाठी तुमच्याकडून 1 लाख घेतले, असं वाढत गेलं. आता तो लक्षात आलं का? पहिले कोणी 1 लाख घेतले ते फेडायला दुसरे कोण 1 लाख काढले, त्याच्या परत फेडायला तिसरे कोण काढले, असं वाढत गेलं. त्याचं व्याज चालू झालं ना मग तिघाचं, मग पैसे वाढत नाही तर काय होतील? अरे जालू भाऊ, अरे आपल्या गरजा पाहून आपली ऐपत पाहून पैसे घ्यायचे कोणाकून? मुळात तर कर्ज काढायची गरजच नसती, ज्यात आहे त्यात सुखी राहा माणसानी. पण तो या दारूच्या नादा पाहिजे तो कर्ज काढीत बसला. अरे मला वाटलं फिटन म्हणून काय झालं माहिती सदा, याचा चुलत भाऊ आहे नोकरीला, त्याच्या घरात एक एक वस्तू चांगली चांगली आली का ह्यो काय करतो, लोकांकडून कर्ज काढायचं आणि त्याने आणले का ते कलर टीव्ही आण, फ्रीज आण, हे आण ते आण. पण आपली कमाईची ऐपत किती हे बघितलं नाही. याला लागली गावात फिरायची सवय, याला जर आपण म्हणून कधी कामाला यायचं नाही, कसं कर्ज फिटन? पिऊन देवळाच्या पारावर सकट घाण ठेवलंय त्यांनी. वावर घाण म्हणजे 5 वर्षापासून वावर घाणे तो माणूस खातोय, त्याचं कर्ज फिटाना. डेपुटी त्या सावकाराकडे जावं लागेल, आपल्याला सांगावं लागेल तू कर्ज दी, ती मुद्दल घे पादरात, ही फाशी घ्यायचं तू जाशील फाशीला. मग काय तर मुद्दलावर या 8 चला, नाही तरी ही जायचं. अरे तुला आकलीचं पत्त्या केवढं गरज होती का तुला कर्ज काढायची? 1 लाखाला ना 1.5 लाख रुपये व्याज दिले तरी कर्ज फिट नाही. अरे वा वा वा, बघा पठ्ठ्या. अरे बादरा, कर्जाचा आहे ना फासा असाच असतो, कधी गावळ्या भोवती आवळा जातो हे कळत नाही. त्याच्यामुळे कर्ज काढताना आपली जेवढी ऐपत आहे ना फेडायची तेवढंच काढायचं, आणि कर्ज काढाय ना तर ते फेडायकरता काम करायचं. डेपुटी आता झालंय गेलंय ती जाऊ द्या, पण यांनी ज्याला मुद्दलापेक्षा व्याज दिलंय ना त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणा आळ मारू, नाही तर यांनी का फाशी घेतली जाताना बिन भाड्याच्या खोलीत. ते पण ठेवलं का कोणाचे पैसे किती घेतले तर? 2-4 जणांचं आहे, 2-4 जणांच्या वहीवर आहे त्यांच्या घरी. आता एक काम करू सदा, आणि बरं का आपण काय करू, आपल्याकडे थोडेफार होतील गावात, आपल्या जवळजवळ 50-60 घरं येतं, थोडी 1,000, 1,500 गोळा करू, त्याचं थोडंफार हातोसने घेतलेले फेडू, आणि ते सावकाराची तिथे जमीन गाण आहे ना त्याला सांगू बाबा तो थोडेफार देईन, आपण आपल्याला ते पिक याला कर्ज काढून देऊ 5 मार्फत. खावटी कर्ज काढून देऊ सोसायटीतून. चेअरमन साहेबांना सांगतो ओळखीचे आहेत सदा चांगला ओळखीचे बाकीचे नंतर. आणि काय कर आता इथून पुढे तरी नीट वाग बरं का, नको त्या अनावश्यक गरजा पाळू नको उगच, आणि दारू पिऊन इकडे तिकडे फिरू नको, नाही तर दात ओट खाऊन आमचेच गळे धरायला येशील परत. आणि काय रे तू गड्यासारखं गडी दिवसभर गावात मोकळा हिंडतो, कुठे गेला तर तुला 1,500 रोज कोणी बी देईन? काय कमी उद्योग नाही, ज्याला करायचं त्याला उद्योग लय येतं. त्याला काम पाहून द्यावं लागेल आपल्याला, त्याला कामाला लावू, हे सगळं मिटून घेऊ, आहे की नाही? होय, हा जीव जायचा विचार नको करू भाऊ, जीवन चांगलं आहे आपलं, असं व्यर्थ न घालू दे. आणि मित्रा हे जीवन अनमोल आहे, परत भेटत नाही, मानवी जन्म परत नाही बरं का, लक्षात घे. शेजारचे कसे जगत आहेत, लोक कसे जगत आहेत हे जरा ध्यानात घे. दारू आणि हे सगळं नाही. दादा भाऊ हे ना आपल्याला समाजाला सांगणं सुद्धा फार गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, या एपिसोड मधून आपल्याला एकच विनंती आहे की अंथरून पाहून पाय पसरा. आपली ऐपत किती, आपण कर्ज काढतोय किती, शेजाऱ्यांनी सोन्याची घातली म्हणून आपण काथ्याने आवळून घेऊ नका. आपल्या ऐपती इतकंच कर्ज घ्या जितकं फिटल तितकं, आणि समाधानात राहा. कितीही काही कमवलं आणि कर्ज काढलं तरी जागा मात्र 7x2 असले तरी तेवढंच भागणार आहे. बरोबर आहे? अगदी बरोबर बोलले सदाभाऊ. तर मित्रांनो, सदाभाऊ म्हणले तसं आपल्या गरजा कमी ठेवा, आपली जेवढी ऐपत आहे तेवढेच पाय पसरा, आणि जेवढ्या आपल्या कमाईमध्ये जेवढं भागणार आहे तेवढ्याच गरजा ठेवा, म्हणजे आपल्याला टेन्शन आणि डिप्रेशन येणार नाही, आणि आपलं कुटुंबही आपल्या डिप्रेशनमुळं संकटात सापडणार नाही. तर ही आमची तुम्हाला विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डेपुटी म्हणजे कर्ज घ्यायची वेळ आलीच तर कर्ज आहे ना खाजगी घेऊ नका, कारण त्याचं व्याज इतकं असतं की तुम्हाला ही वेळ येते. त्याच्यामुळे कर्ज घेताना आपलं शेतीवर कर्ज घ्या, पिकावर कर्ज घ्या, दुसरी गोष्ट सोने तारण करा, पण सगळ्या गोष्टी राष्ट्रीयकृत बँकेतूनच करा.
कुठल्याही पतसंस्था आणखी काही खाजगी संस्था असतील त्यांचं कर्ज घेऊ नका. बरोबर आहे की नाही डेपुटी? अगदी बरोबर आहे. आणि असाच जर जालू सारखा कोणी तुमच्या गावामध्ये डिप्रेशन मध्ये गेला असेल किंवा कर्जाने तो इंगला असेल तर काय करा, त्याला त्या कर्जापासून कसा मुक्त होईल आणि तो डिप्रेशन पासून दूर कसा होईल हे बघा आणि एक आपला मानवी जीव वाचवा, अशी सर्व प्रेक्षकांना विनंती. धन्यवाद.